वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या अजित पवार आणि रोहित पवारांबाबत केलेल्या विधानांबाबत गैरसमज निर्माण झाल्याचे सांगितले। लोकसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांचा बळी न देता अजित पवारांनी स्वतः पत्नीला सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उभं केलं, हे राजकारण आणि कौटुंबिक गोष्टी वेगळ्या ठेवण्याचं उदाहरण असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। या पार्श्वभूमीवर शिंदे यांना काही गोष्टींचा गैरसमज झाल्याचे मुश्रीफ म्हणाले। दरम्यान अजित पवारांचे नेतृत्व एक दणका दोन तुकडे असं असल्याचं वक्तव्य राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलाय। मला वाटतं विधान परिषद सभापती राम शिंदे साहेब यांचा काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय। आपल्याला माहिती आहे की 2022 2 जुलैला आपले नेते अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विभागणी झाली आणि आम्ही अजितदादांच्या नेतृत्वाखाली महायुतीला पाठिंबा दिला आणि सत्तेमध्ये गेलो। आता त्यानंतरचा काळ त्यांनी आठवला पाहिजे की नंतरच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एखाद्या कार्यकर्त्याचा बळी देण्याऐवजी त्यांनी स्वतःच्या पत्नीला उभं केलं, सुप्रियाताईंच्या विरोधी। म्हणजे स्वतः त्यांच्या पत्नीला उभं केलं निवडणुकीमध्ये। काय झालं आपल्याला माहिती आहे। यामध्ये डान्सचा कुठं विषय आला, त्यानंतर विधानसभेची निवडणूक झाली तर स्वतःच्या पत्नीच्या विरुद्ध त्याला लढणं भाग पडलं। 1 लाखांनी त्यांचा पराभव झाला। म्हणजे असं घराण्यामध्ये राजकारण वेगळं आणि कौटुंबिक संबंध वेगळे। आता आपल्या मुलाच्या लग्नाला आमंत्रण दिल्यानंतर ते गेले आणि मग दोघांनी आनंद साजरा केला। याच्यामध्ये राजकारण कुठं आलं? वाटतं शिंदे साहेबांचा काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय। तर अजितदादा हा एक घाव आणि 2 तुकडे असतात, ते बोलणार तेच करणार। आता त्यांचा काय गैरसमज झाला असेल तर तो गैरसमज दूर करता येईल। मीडिया रोहित पवारांमध्ये अजून ठोस कारवाई झालेली नाही। निबंधक नंदुरबार महत्त्वाचा प्रश्न आहे। सुरक्षित मातृत्व निर्माण होतं, कारण का बाळंतपण अत्यंत भयानक पद्धतीने केली जातात। बाण ब्लेड याचा वापर केला जातो नंदुरबार जिल्ह्यामध्ये, म्हणजे दुर्गम भागांमध्ये सार्वजनिक आरोग्य विभागाचा। आता तो त्यांना विचारला पाहिजे। आमच्याकडे शासकीय महाविद्यालय जे आहे ते आमच्याकडे आहे। लोकवाहिनी न्यूज करिता पूजा येरगुडेसह अविनाश तोतडे, नागपूर।